नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत. सगळेजण काळजीत असतात. अजूनही अर्जुन वापस आलेला नसतो म्हणून काळजी वाटत असते सगळ्यांना. प्रिया सगळ्यांना सांगते की तुम्ही जाऊन झोपा, तुम्ही खूप दमला आहात, आराम करा, मी इथे थांबते अर्जुनची वाट बघत. प्रताप आणि अन्नपूर्णा आजी आराम करायला तयार होतात. कल्पनाला हाक मारते तेव्हा कल्पना नकार देते. अश्विन म्हणतो आम्ही आमच्या भावासाठी थांबलो आहेत, आम्ही कुठेही जाणार नाही. मग कल्पना देवाकडे साकडं घालायला जाते. अन्नपूर्णा आजी, प्रताप सगळेजण झोपायला निघून जातात. अस्मिता प्रियाचं कौतुक करते. छान ॲक्टिंग केलीस तू, सून म्हणून कसं वागायची त्याची. आणि तीही आराम करायला निघून जाते. इकडे महिपत खूप चिडलेला असतो. साक्षीच्या कानाखाली मारतो तेव्हा त्याच्या गुंडांनाही तो मारतो. मग नागराज त्याला समजवतो अशी आता घाई गर्दी करू नको. तेव्हा तो मुलीवर खूप चिडतो. 2 तास नव्हतो तर किती गोंधळ घालून ठेवला, त्या मुलीला किडनॅप करायची गरज तरी काय होती. तेव्हा नागराज सांगू लागतो आता जरा शांत डोक्याने विचार करून पुढचा प्लॅन आखायला हवा. त्या मुलीला मारूनच टाकतो असं महिपतचं म्हणणं असतं. तेव्हा तो म्हणतो नाही, जर प्रिया तिच्या जागेवर राहिली तर सगळी प्रॉपर्टी हडप करून घेईल, खूप स्वार्थी आहे. आपल्यासाठी सायली खूप महत्त्वाची, तिला जिवंत ठेवणंही महत्त्वाचं आहे. तितक्यात प्रियाचा फोन येतो पैसे मागण्यासाठी. ती सांगते बघा पैसे मागू राहील. तेव्हा नागराज म्हणे ती खूप स्वार्थी आहे, आपल्याला अडकून देईल, आपल्याला सायलीला जिवंत ठेवावंच लागेल. इकडे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो, रडत असतो. रात्र झाली तरी अजूनही सायलीला तो सापडू शकला नाही. सायलीच्या प्रेमाने तो खूपच व्याकुळ झालेला असतो. त्याला सतत तिची आठवण येत असते. इकडे सायलीची ही परिस्थिती काही वेगळी नाही. सायलीला हेच कळत नसतं एवढी ओढ का लागली अर्जुन सरांना भेटण्याची. अर्जुन सर सतत आपल्या आजूबाजूला आहे असा भासही होत असतो तिला. हे काय चाललं आहे, अर्जुन सर माझ्याजवळ नाही, मला सोडवतील असा विश्वास मला का वाटत आहे. मला हे काय होत आहे हेच सायलीला कळत नाही. ही तर प्रेमाची चाहूल आहे जी तिला लागली आहे, पण तिला ती समजत नाही. आता सुरू होणार सायलीच्या बाजूनी प्रेमाची जाणीव. इकडे स्वप्नासारखं सायली अर्जुनला दिसत असते. सकाळ होते आणि तो पुन्हा सायलीला शोधायला निघून जातो. तेव्हा इकडे तिकडे शोध घेत असताना त्याला काही सापडत नाही. सायली सायली अशी हाक मारत तो खूप लांब जातो. तेव्हा थोड्याच अंतरावरती तिला सायलीला अर्जुन सर दिसतात. ती हाक मारते अर्जुन सर, मी इकडे आहे. अर्जुन तिला बघितल्यावर त्याच्या जीवात जीव येतो. खूप जोरात धाव घेतो, पण बघतो समोर तर साक्षी आणि महिपते आहे. त्यांना बघून तो आणखी घाबरतो. महिपतनी बंदूक काढली आणि अर्जुनच्या डोळ्यासमोर सायलीच्या डोक्यावरती लावली. तो तिला वाचवायला जात असताना त्यांनी गोळी मारली आणि सायली जागीच ठार झाली. हे स्वप्न होतं अर्जुन सरांचं. जाग आली, पुन्हा नव्याने सुरुवात झाली. इकडे सकाळी उठून आता महिपतनी ठरवलं आहे ह्या मुलीला राजस्थानच्या बाँड्रीवरती नेऊन फेकायचं. तिला खूप मारायचं पण जीव नाही गेला पाहिजे. मोडतोड करून तिला तिकडे जाऊन फेकायचं, गाडीत टाकायचं आणि कुठेही गाडी थांबवायची नाही. सरळ महाराष्ट्राची बॉर्डर पार केल्यानंतरच गाडी थांबेल अशी सगळी वॉर्निंग तो मुलांना देतो आणि तिला गाडीत टाका आणि घेऊन जा असा आदेशही देतो. सगळे मुलं त्यांची कामाला लागतात. महिपत म्हणतो खरं तर आपल्याला आता याचा फायदाच होणार. ती मुलगी इथे नसली की मधुभाऊची केसही बंद होईल. अर्जुन त्याच्यातनं लक्ष काढून घेईल. आपलाच फायदा आहे हिला बाहेर टाकण्यात. अर्जुन इकडे सकाळी पोलिसांशी बोलत असतो. सायलीला शोधावं म्हणून काहीतरी मदत मागत असतो. प्रिया म्हणते कितीही शोध, कितीही मदत माग, ती काही येणार नाही. ती साक्षीच्या तावडीत आहे ना. ती कॉफी घेऊन अर्जुनकडे जाते. अर्जुनला घे घे म्हणत असते. अर्जुन टाळाटाळ करतोय हे कळत असतं तरी पण जबरदस्ती देण्याचा प्रयत्न करते. अर्जुन ती कॉफी ढकलून देतो, तिच्या हातातनं पडते आणि तिला वॉर्निंग देतो स्टे अवे फ्रॉम मी, माझ्यापासून लांब राहायचं, प्रयत्न करायचं नाही माझ्याजवळ येण्याचा. इकडे चैतन्य साक्षीजवळ येतो. त्याला पाहून ती खूप घाबरते कारण आता सायलीला व्हॅनमध्ये बसवायचं असतं. त्याच व्हॅनजवळ चैतन्य उभा असतो. चैतन्याला मिठीत घेते आणि बाबांना ती खुणवते आत जायला. मग चैतन्य कामावरती निघून गेल्यानंतर ती परत फोन करते. मग ते सगळेजण सायलीला घेऊन बाहेर येतात. तिला गाडीमध्ये बांधून ठेवतात आणि मुलांना सांगितलं आहे की हिला राजस्थानच्या बाँड्रीच्या पार नेऊन टाकायचं, तोपर्यंत घरी यायचं नाही असं सांगून ती गाडी पुढे निघते. सायली खूप आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असते पण तिला बांधून ठेवल्यामुळे ती काहीही करू शकलेली नाही. इकडे सकाळ झाल्यानंतर पुन्हा अर्जुन तिला शोधायला निघतो. गणपतीच्या मंदिरात जातो. देवाला तो साकडं घालतो. जर माझी सायली मला परत मिळाली नाही तर मी जगू शकणार नाही. काहीतरी संकेत दे देवा,
जेणेकरून मला कळेल सायली कुठे आहे. तुझ्यावर मी खूप विश्वास ठेवला आहे. आता मला माझी सायली तू परत दे. देवाकडे घातलेलं साकडं आता काय चमत्कार होईल हे बघणं आता रंजक ठरणार. तेव्हा लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, लाईक करायलाही विसरू नका, म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ बनवायला आणखी आनंद वाटेल. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.